विरुद्ध खास करून जर लक्ष केंद्रित केलं आपण तर बॅटिंग करणाऱ्या टीमकडे ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर आघाडीचा फलंदाज आपण पाहिलं तर निलेश दिवा नावाचा जो फलंदाज व्हेरी डेंजर मान आपण पाहिला तर इतका चांगला क्वालिटी क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू म्हणजेच निलेश. त्याला 7 आकाश घरात देईल एक टॅलेंटेड क्रिकेटपटू. गोलंदाजी मार्कवर विनय हडल नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय जे पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं घेऊन सज्ज झालाय. पाहूया हा पहिला चेंडू. शुभेच्छा दोन्ही टीम्सला. पहिला चेंडू पाहायला मिळतोय अगदी खराब सुरुवात पाहायला मिळते नो बॉलच्या सहाय्याने आणि ज्याप्रमाणे आपण पाहिला तर पहिला चेंडू आणि जी खराब झालेली सुरुवात आणि फायदा मात्र तितकाच चांगला घेण्याची संधी आहे. संधी नाही तर सुवर्ण संधी आहे ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल कारण की हा फ्लीटचा चेंडू असेल. फ्लीटचा चेंडू पाहायला मिळाला. पुल करण्याचा प्रयत्न वाईटच्या भागाला चेंडू लागला. डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल. धाबा 2 मिळतील. तर इथे ज्याप्रमाणे आपण बघितलं की थोडीशी लाईन आणि लेंथ मात्र मागे खेचण्याचा प्रयत्न केला होता. फ्लीटच्या चेंडूवर 2 धाबा धावफलक पाहिला तर 3 पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण जर उल्लेख करायचा झाला तर निलेश या खेळाडूकडे आपण पाहिलं तर जी बॅटिंग करण्याची क्षमता आहे कारण की ज्याप्रमाणे शिलकतरचं मैदान गाजवलं होतं या खेळाडूने आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण बॅटिंग मध्ये जो अदा केला होता आणि तेच त्याच्या जोरावर आपण पाहिलं आणि एकंदर टीमची मेहनत त्याने एक पारितोषिक पटकावलं गेलं होतं. 2022-2023 पर्व आपल्याला पाहायला मिळालं. विनय सज्ज झाला पुढे एकदा. कोलटप्पाचा चेंडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड शॉट अतिशय चांगला गॅप मधून जणू काही गाला तीर आणि घाव करतोय गंभीर चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड शॉट पाहायला मिळाला आणि क्लासिकल स्ट्रोक्स पाहायला मिळाला कारण की ज्याप्रमाणे आपण बघितलं की ज्या चेंडूला आपण पहिला ब्लॉक करण्याचा प्रयत्न पिच मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर फलंदाजाकडे एक संधी असते आणि संधीचं सोनं केलं. हाफ वॉली होता इथे. पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या वरच्या भागावर लागलाय. फिल्डर आहे तिथे काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. ऋषी चेंडूला फील्ड करत होते तत्पूर्वी खूप चांगला तालमेल पाहायला मिळतोय ज्याप्रमाणे 1-2 मध्ये कन्वर्ट केलं आणि एक पार्टनरशिपची गरज आहे ना पहिल्या विकेटसाठी. ती पार्टनरशिप अदा करण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंचा म्हणजे आकाश त्याला साथ देतोय आणि चांगल्या तंत्राने मात्र इथून आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूने निलेश हा करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू खोलटप्प्याचा लॉंगांच्या दिशेनं फिल्डर आहेत तिथे अजय चेंडूला फेड करतात. आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आकाशने नाहक होता परंतु निलेशने पाहिलं कारण की आपल्याला धोका नको. इथे एक धाव कमी आली चालेल परंतु आपल्याला विकेट नाही कमवायची आणि त्याच कारणामुळे आपण पाहिलं नकार दिला. आणि एक चांगल्या क्रिकेटरची ही निशाणी असते कारण की कोणत्याही प्रकारे घाई करायची नाही. त्याला माहिती आहे एखादा चेंडू कमी खेळलो काही फरक पडत नाहीये कारण की मला संधी मिळेल आणि ती संधी मी साधेन. सध्या तरी षटकातील चेंडू फेकून झाली आता. इथे बॅटची कडा पाहायला मिळतो. थोडासा कमीपणा पाहायला मिळाला. नक्कीच तिथे थर्ड मॅनला खेळाडू होते परंतु रेडी नव्हते आणि त्याच कारणामुळे आपण पाहिलं थोडासा आपण पाहिलं तर झेल पुढे पडला आणि नक्कीच एक धाव. मात्र फलंदाजाचा श्वास अडकला असेल कदाचित बात होतो की काय परंतु मोकळा श्वास घेतला. 5 चेंडू फेकून झाले. धाव फलक आपण पाहिलं 11 धावा 11 रन्स विदाउट लॉस. शेवटचा चेंडू या षटकातील. या वेळेला फटका चांगला आहे. टायमिंग कमाल आणि ते उडवलाय थेट 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 बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 6. षटकार.
धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सगळ्यांचं एक ट्रॉफीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. निलेशने मात्र मी चर्चा करतो होतो ज्या खेळाडूची आणि नक्कीच्या चर्चेवर केलेला फरच्या त्याने ठोकला षटकार धाव फलक पाहिला आपण तर ज्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय 17 धावा 17 रन्स विदाउट लॉस. गुड स्टार्ट अँड बिग स्टार्ट डेफिनेटली आपण पाहिला. अतिशय चांगला स्टार्ट कन्वर्ट करून दिला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलत आपल्या टीमला एक अतिशय चांगल्या आणि सुस्थितीमध्ये नेण्याचं कार्य केलंय. आता दुसऱ्या क्रमांकाचा स्पेल ऋषी ॲज अ कॅप्टन कर्णधार लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. जबाबदारी सगळ्यात मोठी असते ना, ती जबाबदारीचं टॉनिक मात्र नक्कीच प्यावं लागेल आपल्या टीमला. इथून ब्रेक थ्रूची गरज आहे ती मिळवून देण्याचा प्रयत्न करावा लागेल या सिच्युएशनमध्ये. व्हेरी डेंजरस मॅन निलेश पाहिला तर नक्कीच एक चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय, त्याला साथ देतोय आकाश घरत. ज्याला मात्र आपण पाहिलं तर नक्कीच एक या धावसंख्येवर आपण पाहिलं तर त्याने आपलं योगदान दिलंय. आता मात्र आपण पाहिलं जे पॉवर प्लेचं बंधन होतं ते निसटल्यानंतर फील्ड सेटअप मात्र आता डीपमध्ये पाहायला मिळतोय. ऋषिकेश तारवी दुसऱ्या क्रमांकाचा स्पेल, दुसऱ्या क्रमांकाचा षटक. ओव्हर द विकेटनं फुल टॉस चेंडू होता, कन्वर्ट केला नाहीये व्यवस्थित. अजय आहे लॉंगांच्या दिशेने फील्ड करतील, धाव मात्र एक मिळेल. आणि दुसऱ्या बाजूने जर विचार करायचा झाला तर आकाश आपला रोल आहे ना तो अगदी योग्य रीतीने पूर्ण करतोय, कारण की त्याला ओपनिंगचा जो क्रम दिलाय त्याला माहिती आहे की निलेश सारखा खेळाडूला मी जास्त स्ट्राईक देईन तर जास्त फायदा माझ्या टीमला होईल. यावेळेला थोडासा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन ऑन साईडला चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. इथे जवळजवळ विश्लेषण करायचं झालं तर या षटकामध्ये मात्र निलेशकडे लक्ष असणार की कशा प्रकारचा खेळ मात्र तो करताना पाहायला मिळेल. ऋषी एक चांगली कमबॅक डिलिव्हरी मात्र फेकताना पाहायला मिळाला. पुढचा चेंडू घेऊन सज्ज निलेशसाठी शॉर्ट पिचच्या वेळेला बॅटच्या रडार मध्ये शॉर्ट अँड पुल सक्सेसफुल ब्युटिफुल आणि हा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा, सुंदर फलंदाजी. थैंक यू डीजे. जैसे कहा जाता है ना कि जिंदगी के खेल से उदास नहीं होते, तकदीर के खेल से उदास नहीं होते, जिंदगी में कभी ऐसे हताश नहीं होते. आणि नक्कीच आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे हताश न होता अतिशय चांगल्या प्रमाणे आपण बघितलं तर चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. सरळ बॅटच्या साहाय्याने फटका चांगला आहे, हवेत आहे, परंतु झेलची संधी अजय चौधरी करणार नाहीये तिथे चुकी. लॉंगॉनला एक सोपा झेल कलेक्ट केला जात आहे. वार झाला त्यानंतर पलटवार झाला आणि पहिला मोठा धक्का मात्र गावदेवी स्पोर्ट्स बेंडीपाडा बी या टीमला निलेशच्या रूपाने दिला. फर्स्ट विकेट लॉस्ट. थँक्यू डीजे. अतिशय चांगला विकेट मिळवून दिलाय, कारण की निलेशच्या खेळीचा जर विचार करायचा झाला तर आपल्या टीमसाठी 9 चेंडू आणि 21 धावेंची एक गरजेयुक्त आणि एक विस्फोटक पारी खेळून परतताना पाहायला मिळाला. म्हणजे जी जबाबदारी त्याच्याकडे होती ना की पहिल्या ओव्हर पासून मला जो स्टार्ट कन्वर्ट करून द्यायचा आहे तो त्याने कन्वर्ट करून दिला. आता उर्वरित जबाबदारी तिसऱ्या आलेल्या क्रमांकावर खेळाडूची असेल. मात्र तिथेच आपण बघितलं की आकाशची जास्त या वेळेला मित्रमंडळी जबाबदारी वाढेल. आणि साईडला आपण पहिला प्ले केला जातोय. आपण पाहिला तर ऋतिक घोषेच्या माध्यमातून दुसऱ्या धावेचा प्रयत्न, लेझीपणा थोडासा पाहायला मिळाला. क्विकपणा असतं तर कदाचित नक्कीच जास्त अग्रेशन दिसून आला असतं, परंतु तसा काही दिसायला मिळालं नाहीये. 2 धावा मिळाल्या. धाव फळक 26च्या घरामध्ये. षटकातील चेंडू फेकून झाली आहेत 5. शेवटचा चेंडू, हा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच निर्धावच्या स्वरूपात षटकाची झाली आहे समाप्ती. 1 बाद 26 अशी स्थिती पाहायला मिळते. गावदेवी स्पोर्ट्स बेंडीपाडा बी या टीमची टॉस हरल्यानंतर
2 षटकामध्ये किती धावा येतील, अर्थातच 12 चेंडू. या 12 चेंडूचा जर विश्लेषण करायचं झालं तर अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. सध्या तरी आहेत 26, पण त्या 26ला आकार कसा दिला जाईल पाहूया. उर्वरित षटकामध्ये काय घडामोडी घडतील या एकविरा ट्रॉफीमध्ये. वय डीजेकडे गाणं ऐकूया आणि लगेच मॅच मध्ये परतूया. कमॉन डीजे. तुझ्या पायऱ्या 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 चरीना, तुझ्या पायऱ्या 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 चरीना, पायऱ्या चरीना गाय तुझ्या पायऱ्या चरीना, पायऱ्या चरीना. थँक्यू डीजे. ज्या परीने म्हटलं जातंय ना की जर तुमचा राजा गेला तुम्ही म्हणून स्पर्धा हरलात अशी भीती मनास मुळीच बाळगू नका, कारण की एक प्यादा सुद्धा हरलेली बाजी कधी कसा पलटू शकतोय हे मात्र दाखवून देऊ शकतोय. अटका हवेत आहे, संधी कॅचची आणि अतिशय चांगला कॅच मात्र पकडला जातो. विजय चौधरी जो आला 3ऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजीसाठी आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून देत असताना पाहायला मिळतोय. आणि इथे पाहिला पण तर आकाशला परतावा लागतोय. हा दुसरा मोठा धक्का गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी टीमला मैदानाच्या मध्ये बसतोय. वाट धरली आहे तुझ्या मंदिराची, पापूर दालुनीला वाट धरली आहे तुझ्या मंदिराची, नाही तुझ्या पायऱ्या 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 तरीना, नाही तुझ्या पायऱ्या 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 तरीना. न्यू बॅटर इन झाले तर मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र भोईर गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी टीमच्या माध्यमातून विजय चौधरी 3ऱ्या स्पालमध्ये आलेत. पहिल्या बॉलवर विकेट मिळवून दिली आहे. जवळ विश्लेषण करायचं जितेंद्र भोईर या खेळाडूला अनुमानित आपण ॲज अ ओपनर म्हणून पाहत असतो, परंतु तो थोडासा उशिराने येताना पाहायला मिळतोय. आणि उशिराने दाखल झाल्यानंतर त्याच्याकडे सर्वस्व जबाबदारी आता या टीमची अवलंबून असणार आहे, कारण की त्याला इथून एक चांगली अतिशय आणि सुंदर देखणी अशी इनिंग बिल्डअप करायची आहे. कारण की निलेश बाद झाल्यानंतर सर्वस्व जबाबदारी एका खेळाडूला मात्र स्वीकारावी लागणे ही गरजेची असणार आहे. कारण की 12 चेंडूमध्ये 26 आणि त्यानंतर आपण बघितलं की एक विकेट आल्यानंतर 11 चेंडू असतील आणि 11 चेंडूमध्ये जरी इथून 11 जरी धावा आल्या तरी आपण पाहू शकतो की चांगल्या स्थिती म्हणजे फाईट बॅक टोटल बनेल. परंतु इथे मी तर म्हणेन की 40 प्लस 45 50 तरी धावा येणं गरजेची बाब असेल. बॅकफुटला वेट केले, चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न इथे पाहिला आपण तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहिला तर रनआउटचा चान्स घेण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि नक्कीच आपण पाहिला धोकादायक होता. परंतु मित्र म्हणेन चुकीच्या एंडकडे फेकी झाले. कदाचित नॉन स्ट्राईक एंडकडे जर थ्रो झाला असता तर चान्स जास्त वाढला असता, परंतु तसं नव्हतं. मित्र म्हणेन की एक धाव मिळाली. जर तर या गोष्टीला क्रिकेटमध्ये तितका थारा नाहीये. आता पाहावं लागणार आहे ऋतिक जो यंगस्टर म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय, त्याला प्रमोट केला गेला होता 3ऱ्या क्रमांकावर आणि त्याला चांगला खेळ करायचा आहे. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक फटका चांगला आहे, परंतु ऋषीच्या माध्यमातून फील्ड प्लेसमेंट मात्र चुकीचं होताना पाहायला मिळते. ज्याप्रमाणे कॅच मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळाला आणि त्याचं उदाहरण पाहायला मिळतंय. 2 धावा. पकडा झेल जिंका खेळ सोडणार झेल तर तुम्ही हरू शकता. क्रिकेटचा खेळ जसा हा मंत्र उच्चारला जातोय ना क्रिकेटच्या पटलावर, आणि त्याच झेलला मात्र भरपूर मोठा फायदा मिळू शकतोय तिथे फलंदाजाला. कारण की ज्या खेळाडूला मात्र इथे जीवनदान मिळाले त्या खेळाडूने मात्र या मैदानाच्या आतमध्ये दहशत माजवलंय. दुसरा दिवस आठवत असेल 4 कॅच सुटले होते, ते म्हणजेच उमेश परेड या खेळाडूचे आय ग्रुप भाटपाडा टीमचा तो होता खेळाडू आणि त्यानंतर त्याने दहशत माजवली होती. त्यांच्या पेस पिक केलाय अतिशय चांगल्या रीतीने पिकअप शॉट आणि नक्कीच चेंडू 6 धावांसाठी षटकार. बिगेट सुंदर देखना आणि नेत्रदीप फटका 6. आणि मी तेच म्हणत होतो की कॅच सुटल्यानंतर त्या खेळाडूने दहशत माजवली आहे आणि तोच हा खेळाडू आणि ज्याचा झेल सोडला होता. आणि त्यानंतर पहा म्हणजे जले पे नमक जसं म्हटलं जातंय ना, जखमेवर मीठ चोळण्याचं कार्य केलं जात आहे. आणि मी तर म्हणेन की हा साधावर टोचतील, नक्कीच विचार करतील साई दत्त स्पोर्ट्स टीमचे खेळाडू, कारण की जो कॅच होता किती इम्पॉर्टंट होता.
यावेळेला ऑन साइडला स्लॉक शिफ्ट करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत तिथे डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये एक धाव मात्र मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूची फेकी येताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा तीच चुकी होताना पाहायला मिळते. कुठेतरी आपण पाहिलं तर छोट्या अशा चुका असतात आणि त्या चुका मात्र भरपूर महागात पडतात. आणि इथे मित्र म्हणेन कुठे ना कुठे भरपूर काही चुका होताना पाहायला मिळतात. काजूपाडा टीमच्या माध्यमातून धावफलक आपण पाहिलं 37 धावा. चेंडू फेकून झाली त्या ओव्हर मध्ये 5. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू या षटकामध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला फटका टक्कन उडवलाय. कडक आवाज होता आणि कडक हा शॉट होता आणि कडक या 6 धावा होत्या. षटकार. हे रॉयल रायचं असाच रूल आहे आमच्या या भावाचा. हे क्लासिक पॅटर्न नेहमीच राहतोय त्याच्या हो जगण्याचा. याचा एकदम प्यारा दोस्ताना, याचा एकदम प्यारा दोस्ताना. या जमाना जमाना जमाना. थँक्यू डीजे. चला स्पीडअप करायचं, वेळ जास्त खर्च करायचा नाही. रिक्वेस्ट असणार आहे शेवटचा तास षटक असणार आहे. 43 धावा. 43 धावा म्हणजेच मित्र म्हणेन की इथून जो ऋतिक घोषे नावाचा खेळाडू आहे त्याला स्ट्राईक मिळाली तर मित्र म्हणेन की शेवटच्या षटकामध्ये 60+ होतं धावा. यामध्ये शंका नाही आहे. कारण की डेट ओव्हरमध्ये मॅग्निफिसंट बॅटिंग करण्याची क्षमता, कारण की सध्या त्यांनी तिसऱ्या क्रमवर येऊन ज्या तिसऱ्या षटकामध्ये ज्यांनी जे अग्रेशन दर्शवलंय, निलेश बाद झाल्यानंतर टीमसाठी गरज जे युक्त पारी केली आहे, कमालीची पारी. आणि कौतुक करावं तितकं कमी ऋतिक या खेळाडूचं. आता पाहावं लागेल, केदार एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत परंतु इथे एक्सपिरियन्सपणा लावतील की जितेंद्र आहेत स्ट्राईक यांकडे जे हवे होतील. पलटा चेंडू पाहतोय, या वेळेला मात्र अतिशय चांगला फटका होता परंतु गॅप शोधू शकले नाहीये जितेंद्र. आणि केदार यांचं मित्र म्हणून नशीब म्हणावं लागेल, कारण की हा चांगला फटका जर एक्झिक्यूट झाला असता तर विकेट नाही षटकार मिळाला असता, परंतु विकेट मिळालाय. यस डेफिनेटली. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा बे टीम बॅटिंग करते, डेफिनेटली 2 चेंडूवर 2 षटकार गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा बे टीमच्या खेळाडूंसाठी ध्रुव यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 200 रुपयाचा कॅश प्राइज. ध्रुव डवले यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. 2 चेंडूवर 2 षटकार 200 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. केदार प्रथमेश शाळेत न्यू बॅटर. शॉर्ट पिच आहे आणि त्यावर पुल केलाय. चेंडू झालाय गोल. 6 धावा. 6 स्वभाव भारी लय दिलदार, पर्सनॅलिटी हाय दमदार. स्वभाव भारी लय दिलदार, नजरेत करून वार. पुढचा गारच पडतोय रा. थँक्यू डीजे. ते पाहायला मिळालंय ज्याप्रमाणे आपण इथे षटकार आलाय, जरी विकेट गेले फरक पडत नाहीये. आमच्याकडे बॅटिंग लाईनअप खूप चांगली आणि आम्ही अशी दहशत माजवणार आहोत या मॅच मध्ये, या मैदानाच्या आतमध्ये. हे दाखवत असताना हे खेळाडू वाघाची खेळी करत असताना प्रत्येक खेळाडू पाहिला आपण तर अतिशय चांगली बॅटिंग करतोय. यावेळी याला मात्र आपण पाहिलं थोडस चेंजअप पेस केलं, त्यात नंतर जी लाईन होती थोडीशी ऑफस्टम्पच्या जवळ ठेवली. आणि केदार कडे आपण बघितलं तर एक्सपिरियन्स आहे परंतु त्याला षटकार पडल्यानंतर थोडासा बदलाव हा मजबूरन त्याला करावा लागला. पुन्हा एकदा पाहतोय चांगला कमबॅक होताना पाहायला मिळते. जसं म्हटलं जात आहे ना की दुनिया की हर एक चीज टूट जाती है ठोकर खाने के बाद, लेकिन अकल तभी आती है जब ठोकर लग जाने के बाद. आणि जो षटकार पडल्यानंतर मात्र त्याला भरपूर काही समजून आलं आणि त्यानंतर त्याने गोलंदाजीमध्ये काहीतरी बदल केला. धावफलकाचा विचार करतोय. धावफलक आहे 49 धावा या फळकावर. प्रथमेश षटकार ठोकला होता, थोडा दडपणाखाली येतोय. कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरून गॅप आहे मोठा. पाठलाग केला जाईल का? चेंडू लाडवला गेलाय. धावा मिळाल्यात 2. तिसऱ्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल का? आणि पाहता सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. अकुड थ्रो आला आणि त्याचा मोठा फायदा मिळाला. फळकावर अर्जित केल्या 3 धावा. धावफलक 52च्या घरामध्ये पोहोचलाय. षटकामध्ये चेंडू फेकून झाली आहेत 5.
शेवटचा असेल या वेळेला फटका हवेत अजय चौधरी प्रयत्न करतात आणि बेग फिनिश क्या बात आहे अतिशय चांगला ऋतिक या खेळाडूचं कौतुक करावं तितकं स्ट्राईक मिळाली त्याला शेवटच्या बॉलवर कॅच सुटला होता त्यानंतर त्याने ठोकलेले 3 षटकार धाव फलक आपण पाहिलं तर 58च्या घरामध्ये पोहोचलाय आणि 59 धावांचं एक लक्ष अतिशय चांगलं सेट केलंय काळदी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या टीमने ऋतिक दादांचं इथे शुभागमन झाले मनपूर्वक स्वागत असेल ऋतिक दादा आपलं ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर ज्या बॅटिंगची गरज होती निलेशने अतिशय चांगला स्टार्ट कन्वर्ट करून दिला त्यानंतर आपण पाहिलं तर एक चांगली फिनिशिंग बॅटिंग ऋतिकने केली कमाल प्रथमेशने कमाल केली आहे आणि इतर खेळाडूंचं योगदान म्हणजेच आपण पाहिलं तर अतिशय चांगला ऋतिकच्या खेळाचा जर विचार करायचा झाला तर त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं 3 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले एक सिंगल पाहायला मिळाली म्हणजे जवळजवळ 24 धावा त्याच्या बॅट मधून नाबाद आणि एक गेम चेंजिंग पारी पाहायला मिळाली अतिशय चांगली बॅटिंग सन्माननीय मनोज जी मनपे साहेबांचं इथे शुभागमन झालं वेलकम मनपूर्वक स्वागत असेल मनोज जी मनपे सर आणि आपणास रिक्वेस्ट करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा मनोजजी मनपे साहेबांचं इथे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे एकविरा ट्रॉफी 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला ज्याप्रमाणे आपण उल्लेख करायचा झाला तर गोलंदाजीमध्ये 17 धावा विनयने खर्च केला विकेट नाही मिळाली ऋषीने 9 धावा खर्च केल्या एक विकेट मिळवली गेली विजय चौधरीने 17 धावा खर्च केल्या एक विकेट मिळाली केदारने 15 धावा खर्च केल्या 58 धावा एक्स्ट्रा झालेली आहे एक बॅटिंगचं विश्लेषण करूया आपण तर बॅटिंग अतिशय चांगली पाहायला मिळाली ज्याप्रमाणे निलेशने स्टार्ट कन्वर्ट करून 9 मध्ये 21 आकाशने 7 दिली परंतु ऋतिक घोष 7 चेंडू 24 धावा जितू 2 मध्ये 1 परंतु प्रथमेशने 4 मध्ये 9 केल्या आणि हे योगदान आपण पाहिलं ना तर मी तर म्हणेन की प्रत्येक खेळाडूने आपल्या टीमसाठी देणं गरजेचं असेल आता 59 धावा कशा चेस केल्या जातील याचं प्रत्यक्षात धावतं विवरण पोहोचवण्यासाठी आपल्यापर्यंत जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र चॉकलेट बॉय ऑफ पायगाव विजयजी भोये धन्यवाद डीजे हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकविरा आईच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील आपण पाहिलं या ठिकाणी तर पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते पहिली मॅच आपण पाहिली होती नित्य साई स्पोर्ट लोहे नगर
अँड एकविरास्फोट वाकीपाडा. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर एकविरास्फोट वाकीपाडा टीमने एक मोठा विजय प्राप्त केलाय. आणि ह्या इनिंगचा आपण विचार केला तर पहिली इनिंग झालेली आहे. लक्ष्य आहे ते म्हणजेच 59 धावांचा पाठलाग पूर्ण करण्यासाठी दोन बॅटर मैदानात शात मध्ये आहेत. गणेश हाडल अँड अजय चौधरी. तर गोलंदाजी क्रमावरती गोलंदाज निलेश यावेळेस हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. डाव्या स्टीवर हा चेंडू टाकला होता आणि काय जबरदस्त हा पिकअप शॉट पाहायला मला स्क्वेअर लेगच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. यावेळेस आणखी एक धमाकेदार षटकार. बॅक टू बॅक दुसरा ठोकलाय गणेश हाडलने षटकार. धन्यवाद डीजे. ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से. तू शेर तो मैं 1.25 शेर. पलटवार मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस दुसऱ्या अँगलनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जाईल. सुरुवातीला आपण बघितलं तर राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली होती. यावेळेस अँगल चेंज केलाय. राऊंड द विकेटने गोलंदाजी करेल. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का? गणेश हाडल ऑन फायर. फुल टॉस बॉल होता. समोरच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू जातोय. ओ हो 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 हो. कॉलिंग करा मित्रांनो, कारण दुखापत होऊ शकते. टक्कर झाली होती परंतु नसीब म्हणावं लागतील ठिकाणी कुठल्या प्रकारची दुखापत झाली नाहीये. परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावन करता चौकार. चौकारच्या सना धावसंख्या जाऊन पोहोचली आहेत एकंदर 16 या आकड्यावरती. आज जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 59 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. यावेळेस आपण पाहिला तर चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं मिळेल एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. निश्चितच आमचे समालोचक मित्र जयेश डुकले यांचा संघ आहे. प्रत्येक वेळेला या संघामधून खेळत असताना चांगला प्रतिनिधित्व त्यांनी देखील केलाय. पण सध्या जास्त फोकस त्याने कॉमेंट्रीवर केलं असं मला काही हरकत नाहीये. एक चांगला फिरकी गोलंदाज आहे. गेम चेंजर खेळाडू. तो सध्या आमच्या सोबत आहेत. क्रिकेटचा आनंद घेत आहेत. यावेळेस हा पुललेनचा बॉल हलक्या हाताने चेंडूला पिक केलाय. चेंडू जाईल यावेळेस पुन्हा स्क्वेअर लेगच्या बाहेर. 4 धावांसाठी येतो हा चौकार. धन्यवाद डीचे. या चौकाराच्या सायना धावफलक जाऊन पोहोचला आहे ते 21 या आकड्यावरती. चेंडू टाकून झाले आहेत ते म्हणजेच 59 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे आणि तो पाठलाग सोपा करण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस आपण पाहिलं तर झेल उडालाय आणि अजय चौधरी मात्र यावेळेस बाद होतोय. आउट.
धन्यवाद धन्यवाद. जी पार्टनरशिप झाली होती ती पार्टनरशिप मात्र शेवटच्या बॉल वरती तोडण्यात आली, परंतु त्याच्या अगोदर काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली मिस्टर गणेश हाडलच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती गणेश हाडल आहे. नंबर 2 षटक टाकण्याकरिता मैदानाच्या हातमध्ये अंकुश गोवारीला आपण पाहणार आहोत. एक गेम चेंजर खेळाडू आहे, फिरकीचा जादूगर मिस्टर अंकुश गोवारी. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती ह्या खेळाडूने देखील चांगला खेळ केलाय. यावेळेस आपण पाहिलं तर पहिलाच बॉल येते डॉट बॉल निश्चितच या ठिकाणी बॉलिंगला सुरुवात केलंय अंकुशनं. नावामध्ये अंकुश आहे, कदाचित गोलंदाजीमध्ये देखील अंकुश लावला जाईल का हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 21 धावा इथं आपण जरूर पाहिलं. षटक क्रमांक 2. यावेळेस आपण पाहतोय आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार 6 धावा. धन्यवाद. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक बेधडक सिक्सर 6 धावा. ओव्हर पिच बॉल हाताला होता आणि त्याच्यावरती हा षटकार बॉल पाहायला मिळतोय. सध्या आपण पाहिलं तर गणेश हाडल ऑन फायर झालाय, परंतु पारितोषिक लागले ते म्हणजेच केदार दांगडेला. बॅक टू बॅक 2 षटकार करता 500 रुपयाचा पारितोषिक गणेश तारवीच्या माध्यमातून. उलटा डिलिव्हरी, एक गेंद भी जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. चरण के लिए षटकार आणि प्लस नो. सोने पे सुहागा. षटकारांची हॅट्रिक देखील पूर्ण झालंय. यावेळेस आपण पाहिला तर मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. 1 निश्चितच लेट केलं जाईल. थोडस पाणी क्रिकेट जरूर पाहायला मिळालं. धुंडो रे साजना थोडे शोधत राहिले होते अंकुश गोवारी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटच्या मध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू तो डॉट. फुल टॉस डिलिव्हरी. आणि निश्चितच यावेळेस मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 43 धावा. लक्ष आहे ते म्हणजे 59 धावांचं आणि 59 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना थोडंसं आपण पाहिलं तर जो लक्ष आहे तो मात्र थोडासा क्लोज करताना दिसतात हे 2 बॅटर केदार धांगडे अँड गणेश हाडल. सध्या तरी गणेश हाडलचा खूप मोठा रोल राहिलाय या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 16.
जवळजवळ मॅच सुरू झाले होते तेव्हा सरासरी होती ती म्हणजेच प्रत्येक षटकामागे 15ची, परंतु 2 षटकामध्ये उघा किल्ला पार केलाय गणेश हाडलना. नंबर 3चा गोलंदाज प्रथमेश दलवी. पहिला बॉल वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा झुकेगा नहीं साला. षटकार आणि 12 चेंडू मध्ये तब्बल 44 धावसंख्येवरती खेळतोय मिस्टर गणेश हाडल. क्या बात आहे. अर्धशतकापासून फक्त 6 धावा मागे आहे गणेश हाडल. शॉर्ट पिच बॉल होता, हुकचा फटका गणेश हाडलच्या बॅट मधून निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश दलवीवरती निश्चितच आक्रमण केलंय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आलाय आणि चेंडू जातोय तो म्हणजे डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा मिळतील एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. आणि या 2 धावांना धावफलक जाऊन पोहोचला आहे ते म्हणजेच 51-51 या आकड्यावरती. उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. आकाशात फिरतोय पक्ष्यांचा थवा आणि सध्या आपण पाहिली मैदानात तर सुटले षटकार चौकारांची हवा. षटकार आणि अशा पद्धतीने गणेश हाडलची 50 पूर्ण झालेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन गणेश हाडल, क्या बात है. धन्यवाद डीजे. 50 धावा देखील पूर्ण केलेत गणेश हाडलना. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच चांगला फटका आहे. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहिलं तर सामना जिंकलाय तो म्हणजेच श्री साई दत्त स्फूट काजूपाडा टीमनं अँड हाय लेग निलेश दिवा अंकुश गोरे फ्रॉम टीम गावदेव स्पोर्ट भेंडीपाडा बी. ये मेरा शहर, ये मेरी डगर, सर पे ये आकाश मेरा है घर. हाँ मैं ही गलत, हाँ मैं ही सही, मैं ही फैसला हूँ, मैं ही खाता बही. ऐसा है कौन यहाँ मुझसे जो जीत सके है कोई, जो तो वो मैं हूँ. मुझसे बड़ा कोई है इस जहां में, अगर वो कोई भी कल का मैं हूँ. मुझो पे धार रहे